परभणीत क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची 895वी जयंती उत्साहात साजरी। वीरशैव लिंगायत समाजाकडून ठिकठिकाणी अभिवादन, ध्वजवंदन व प्रतिमा पूजनाने शहरात भक्तिमय वातावरण। परभणी प्रतिनिधी येथील जगद्गुरू एकोरामाराध्य आणि क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 895व्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी एप्रिल 19 परभणी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मैदानात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहात अभिवादन आणि ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी नवामोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर, शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, डॉक्टर मारुती हुलसुरे, पंडितराव बरदाळे, बबन स्वामी, पांडुरंग ब्याळे, सचिन स्वामी, महेश स्वामी, ज्ञानेश्वर सरकाळे, डॉक्टर अनिल डांगे, डॉक्टर अनिकेत कुठे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे, शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर, कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे यांच्यासह प्रदीप डफुरे, अंबादास वाकोडे, मयूर पेटे, शिवा दामोदर, शिवजी लोखंडे व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संभाजी शेवटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। शहरातील उघडा महादेव परिसरातील महात्मा बसवेश्वर चौक येथेही समाज बांधवांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात अभिवादन सोहळा साजरा केला। मला इथे बोलवल्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद आणि माझ्यातर्फे महात्मा बसवेश्वर यांच्या 895व्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। तसं पाहिजे तर जातीभेदामधली पहिली म्हणजे जातीभेद मोडून एक नवीन व्यवस्था चालू करणारे 12व्या शतकातील जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा आपल्याकडं पाहिजे तेवढा प्रसार झाला नाही आणि त्यांचे विचार पण आपल्यापर्यंत जास्त पोहोचले नाहीत असं मला वाटतं। तर बऱ्याच जणांना त्यांचे विचार जास्त माहिती नाहीत। तर 12व्या शतकामध्ये ती काय परिस्थिती होती आपल्याला आत्ताच्या शतकामध्ये बघितलं तर ती परिस्थिती 12व्या शतकामध्ये काय परिस्थिती होती ते आपण विचार करू शकत नाही। त्यावेळेस त्यांनी ती समाजाची उतरंडी तोडून टाकली आणि लिंगायत धर्माची स्थापना केली। त्यात त्यांचे विचार होते काय जसो किंवा अनुभव मंडपम, जे जगातील लोक म्हणजे लोकशाही तत्वावर पहिलं त्यांनी स्टेज तयार केलं होतं अनुभव मंडपम, हे आपल्याला माहित नाही बऱ्याच जणांना। आणि त्यांचे विचारांचे जे पुस्तक आहेत ते माझ्या मतानं या जयंतीच्या निमित्त सर्वांना वाटावेत असंच मला वाटते। आणि मी एवढंच बोलतो आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज अक्षय तृतीया महात्मा बसवेश्वर व जगद्गुरू एकोरामाराध्य यांची जयंती, महात्मा बसवेश्वर यांची 895वी जयंती शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही महात्मा बसवेश्वर चौक या ठिकाणी अभिवादन करून साजरी करत आहोत। हर्षोल्लासामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं राज्यभर द्विपंधरवाडा महात्मा बसवेश्वर जयंतीचा साजरा केला जातो। त्याचं आज अक्षय तृतीयेपासून सुरुवात होऊन 2 आठवड्यानंतर याचा समारोपाचा कार्यक्रम होतो। त्या निमित्तानं महिनाभर महात्मा बसवेश्वर जयंती राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हर्षोल्लासात साजरी केली जाते आणि महात्मा बसवेश्वरांचे विचार हे समाज बांधवांपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या जयंतीच्या निमित्तानं शिवा संघटनेच्या वतीनं केलं जातं।